दरवर्षी कुंभमेळा भरतो ना, त्याची कलाकृती दाखवली. बहुतेक 1 किलोमीटरचाच हा पूल असावा, कारण अजून संपला नाही. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. मी सचिन गीते स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मी आता आहे हरिद्वार येथे आणि हे हरिद्वारचे शहर आहे. आणि आपण आत्ता जातोय आपण ते चंडीदेवी मंदिर आहे हरिद्वारमध्ये, तिथपर्यंत जातोय. अंतर दाखवतंय 3.5 किलोमीटर. चालतच गेलं पाहिजे. एक 2.9 किलोमीटर दाखवते. दरवर्षी कुंभमेळा भरतो ना, त्याची कलाकृती दाखवली इथे. हर हर महादेव. ही आहे आपली गंगा नदी. घ्या दर्शन. सगळे आता सध्या स्नान करतात. आपण 2 दिवस आहोत अजून हरिद्वारमध्ये, त्यामुळे गंगा स्नान, गंगा घाट वगैरे सविस्तर नंतर बघूया. आता सध्या आपण डायरेक्ट जाऊ चंडी मंदिराकडे. ही पण गंगा नदीच आहे. तो प्रवाह तिकडे गेला तो वेगळा होता आणि हा वेगळा आहे. म्हणजे बघा, पावसाळ्यामध्ये किती नदी भरून वाहत असेल. ती साईड वेगळी, ही साईड वेगळी. सूर्याची किरणे या आपल्या गंगा नदीवर खाली पडलेले किती भारी वाटतात ना. समोर डोंगरावर बघा, कदाचित हे असू शकतं मंदिर. बहुतेक 1 किलोमीटरचाच हा पूल असावा, कारण अजून संपला नाही. बरंच लांब आहे. तर आलो आपण 3 किलोमीटर, 3-3.25 किलोमीटरचं अंतर पूर्ण करून चंडीदेवी. बहुतेक इथेच वरती, त्याच्यावरती मनसा देवीचं पण मंदिर आहे. रिक्षाला आराम देऊन आपल्या पायांना कामाला लावलं आपण. रोपवे केली. तिकीट काउंटर आहे आणि इथे चंडीदेवी साधारण तिकीट 220 रुपये. चंडीदेवी प्लस मनसादेवी दोन्ही तिकीट करायचं असेल तर 419 रुपये तिकीट. बाकीच्या पण आहेत बघा, ट्रान्सपोर्ट तिकीट, रियायती तिकीट, दिव्यांग हेतू, चंडीदेवी चाईल्ड 170, 125. हे बघा तिकीट दर. तिकीट काढलं आपण 419 रुपयाचं चंडीदेवी आणि मनसादेवीचं पण. तिकीट स्कॅन केलं आपण. हे बघा रुपये. तर निघालोय बघा आपण. एकटाच आहे मी. चला एकट्याने मजा करू, त्यात काय विषय.
चंडीदेवी मंदिराचा निर्माण हा 1929 मध्ये काश्मीरचे राजा सुचेत सिंग यांनी आपल्या शासनकाळात केला होता। परंतु असे सांगितले जाते की मंदिरामध्ये चंडीदेवीची मुख्य मूर्ती ही 8व्या शताब्दीमध्ये हिंदू धर्माच्या सर्वात महान पुजाऱ्यांपैकी एक आदि शंकराचार्य यांच्याद्वारे स्थापन करण्यात आली होती। याआधी आपण रायगडच्या रोपवेने प्रवास केला होता। रायगडच्या रोपवे नंतर डायरेक्ट हरिद्वारच्या रोपवेने आलो। समोर दिसणारे माता चंडी देवीचे मंदिर। इथे पूजेसाठी तुम्हाला प्रसाद वगैरे मिळेल। इथे सकाळी लवकर आल्यामुळे भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत नाही। फुलं घ्यायची आता घेतलीच। समोर दिसणाऱ्या रोपवेंनीच आपण थोड्या वेळापूर्वी इथपर्यंत आलोय। तर दर्शन झालंय चंडी देवी मातेचं। तर इकडे महाप्रसाद वगैरे मिळतो। महाप्रसाद म्हणते तेव्हा परत निघालोय आपण खाली। तर चंडी देवीचं दर्शन झालं आपलं। चंडी देवीचं दर्शन झाल्यानंतर मनसादेवीकडे चाललोय आपण। मनसादेवीसाठी आपल्याला बस किंवा ऑटोने जाता येतं। इथून 3 किलोमीटर अंतरावर मनसादेवीचं मंदिर आहे। हे बघ अशी या पुलावरून चालत आलो आपण। होती गाडी वीरेंद्र टूर्स। लांबलचक ट्रॅफिक लागले त्यामुळे मागे उतरवलं त्यांनी आम्हाला। थोडंसं चालत जावं लागेल आता आणि त्या ट्रॅव्हलसाठी मी 50 रुपये दिलेत चंडी देवीपासून मनसादेवीपर्यंत। इकडे जरा जास्तच गर्दी वाटते। चंडी देवीपेक्षा इथे जास्त गर्दी आहे। आणि आपल्याला वेटिंग मिळाले 10 नंबरचं। अनाऊन्स होईल त्यावेळेस जायचं। तोपर्यंत बसून राहू। ते बघा तिकडे समोर 5 नंबर दिसते। 5 नंबर वेटिंग आहे। कसं वेटिंग पूर्ण होईल तसं तिकडे पुढे बोलवतील आपल्याला। वेटिंग नंबर असा नंबर अनाऊन्स केल्यानंतर या त्या नंबरने आप जायचं। 9 नंबर आता 9वा नंबर झालेला आहे आणि याच्यानंतर आपलाच नंबर असणार आहे। गर्दी खूप आहे त्यामुळे शूटिंग काय मी करणार नाही त्याचं।
याच्या आधीच्या आपण चंडी देवी मंदिरात ज्या रोपवेने गेलो सेम तशीच रोपवे आतमध्ये बसल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ सुरू करेन कदाचित. 9 नंबर चालू आहे. त्या मंदिर जे हरिद्वार आहे ह्या शहरापासून जवळ असल्यामुळे इथे जास्त गर्दी आहे. चंडी देवी मंदिर कसं 3-3.5 किलोमीटर असल्यामुळं इकडं तेवढी गर्दी नव्हती. तर 10 नंबरचे अनाऊन्समेंट झाल्यानंतर रोपवेमध्ये बसून आपण निघालो आहोत मनसा देवी मंदिराकडे. हा समोरचा चालण्यासाठीचा मार्ग आहे बहुतेक. चालत गेलो असतो तर मग कशीच पोचलो असतो आपण. तासाभरापेक्षा जास्त वेळ लावला त्यांनी. इथे बघा बाजूने सगळे चालत चालले. चंडी देवीला आपण लगेच वेळ लागला खूप. हा बघा परिसर. समोर दिसणाऱ्या उड्डाण पुलावरून आपण चंडी देवी मंदिराकडे चालत गेलो होतो. तसेच समोर दिसणारे हरिद्वार शहर आणि त्यामधून वाहणारी गंगा नदी. मनसा देवीचे हे मंदिर हरिद्वारपासून 3 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. हे मंदिर सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू असेल. दुपारी 12 ते 2 मंदिराचे द्वार बंद केले जातात, ज्यामध्ये देवीचा शृंगार व भोग लावला जातो. मंदिर परिसरात एक वृक्ष आहे, ज्याला भक्त मनोकामना पूर्ण होण्याकरिता धागा बांधतात. मंदिरासाठी दर्शनासाठी खूप गर्दी वाटते. सुट्टीचा दिवस असल्याने भाविकांची दर्शन रांगेत झालेली गर्दी आपण पाहू शकता. मनसा देवीला भगवान शिव आणि माता पार्वती यांची सगळ्यात लहान कन्या मानले जाते. यांचा प्रादुर्भाव मस्तकातून झाला आहे, म्हणून यांचे नाव मनसा पडले. मनसा देवी मंदिराच्या समोरूनच गंगा नदी वाहताना आपल्याला पाहायला मिळेल. तर दर्शन घेऊन आलोय आपण. दर्शन घेऊन परत आता रोपवेच्या दिशेने चाललोय आपण. 1 तासाचा वेळ लागला आपल्याला दर्शनासाठी. तर मित्रांनो, हरिद्वारमधील चंडी देवी आणि मानसा देवीचे दर्शन आपले पूर्ण झालेले आहे. आणि आपला हा आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.